राज्य आणि देशामध्ये हिंदू संमेलनाचं आयोजन होत आहे आणि पुरं हिंदू समाजाला एकत्र आणणं आणि राष्ट्रीय स्वयंसंघाच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अशा हिंदू संमेलन सगळीकडे होत आहेत आणि तिथे आम्ही एक हिंदू म्हणून तिथे उपस्थित राहून या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एकत्र येतोय बोलतोय. जसं आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलेलं आहे, अशा कुठल्याही माता भगिनींना त्या संदर्भात अगर काही त्रास झाला असेल तर त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही त्यांना मदत करू शकतो. आता प्रत्येक धर्मामध्ये असे सडके आंबे असतात. ख्रिश्चन मिशनरी आहेत, किती मौलवी धर्माला खराबच करतात. हिंदू समाजामध्ये असे एक दोनच सध्या क्वचित निघतात आणि त्यांचा आणि त्याचा हिंदू धर्माचा काही संबंध पण नाही. आणि म्हणून ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की सरकार म्हणून आम्ही त्या सगळ्या भगिनींच्या बरोबर आहोत. कोणीही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचं महायुतीचं सरकार करणार आहे. सोशल मीडियामध्ये सगळ्याच प्रकारचे प्राणी असतात. त्याच्यात काय त्याच्यात कुठल्या लहान मुलीवर हो, तर माझ्याकडे माहिती आली तर मी बोलणार. माझ्या जिभेला हाड नाही बाबा, माझ्या जिभेला हाड नाही, त्याची तू चिंता करू नको. माझ्याकडे माहिती आली ना, मी निश्चित बोलतो. मला काय प्रॉब्लेम. असे काही जे लोक आहेत जे मुसलमान समाजाबद्दल अगर काय झालं ते खूप लोक किती बिळामध्ये बसतात आम्हालाही माहिती आहे. फक्त हिंदू धर्माची बदनामी करण्यासाठी काही लोकांना फार एकदम गुदगुद्या येतात ज्या आता होत आहेत ना, त्यांनी तसंच सर्व धर्म समवायाची भाषा करतात ना. मग कोण जेव्हा हिरवे साप वळवळतात तेव्हा पण त्यांनी त्याला थोबाड उघडावं. माहिती घेऊन तुला सांगू शकतो. आता माझ्याकडे त्याची माहिती नाही. ते परत गेल्यानंतर काय माहिती मी मागवलेली, नंतर माहिती देत. उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे आहे, मिलिंद नार्वेकर आहे. तू सगळी नावं घे ना. विशिष्ट नावं काय घेतोय तू? विशिष्ट नावं काय घेतोय? नाव घे, सगळ्या घ्यायची तर सगळ्यांची घे. काय काय म्हणजे नावं घे. मी जे घेतलं ते घे. चल काय उगायचं काय. फाशी दिली पाहिजे, फाशी. कमी नाही. महाराज आमचे दैवत आहे. कोणी त्यांच्याबद्दल बोलल्यानंतर फाशीपेक्षा कमी शिक्षा मिळाली नाही पाहिजे असं मताचं मी.